काय मग कसे आहात? मस्तच असणार. आज व्हॉइस मध्ये व्हिडिओ या करता. आज म्हणे फादर्स डे आहे. बापाचा दिवस असतो का हो? कारण की जो दिवस आहे तो बापामुळे असतो. मग बापाचा वेगळा दिवस कसा असू शकतो? बाप हा न कळणारा माणूस. जसं नारळ असतो ना, वरून अगदी कडक आणि आत तेवढंच मधुर आणि सॉफ्ट खोबरं. तसं बापाचं हृदय असतं. वरून थोडं कडक दाखवावं लागतं, राहावं लागतं. मुळात माझा स्वभावच असतो तसा. आई मायाची सावली असते. आई पटकन जवळ घेते. बाप तितक्या जवळ घेत नाही. पण बाप थोडा लवकर कळत नाही. असं माझ्या पप्पांचं सांगायचं झालं. माझे पप्पा आर्मी मॅन. प्रचंड शिस्तीचा माणूस. पण माझ्यासाठी माझा मित्र. भरपूर आठवणी आहेत त्यांच्या. पण ते नाहीयेत. आठवणीत 14 वर्ष काढतोय. त्यामुळे प्रत्येक दिवस बापाचा असतो आणि बापासाठी असतो ह्याची तीव्रतेने जाणीव झाली. बाप जवळ असतो किंमत नसते. कारण की जोपर्यंत एखादी व्यक्ती लांब जात नाही ना, त्याचं महत्व कळत नाही. थोर मोठे बोलून गेलेत. खरं बरं का? म्हणून बाप आहे, तोवर मिठी मारून घ्या. कारण ती मिठी नंतर मिळत नाही. माझ्या बाबतीत झाला प्रसंग. पप्पा माझे गेले. त्यांचा मोबाईल नंबर मी पप्पा नावाने सेव्ह केला होता. एक 8 दिवसाच्या आतच मी माझ्या घरी गेले, सासरी. आणि आईने मला फोन केला आणि तेव्हा ती रिंग वाजली. पप्पा हडबडून जागे झाले. जेव्हा ते फोन करायचे ना तेव्हा कटकट वाटायची, त्रास वाटायचा. पोचलीस का, जेवलीस का, काय करते, किती वाजता निघणार आहे, ट्रेन नीट पकड. त्रास वाटायचा. आता क्षण क्षण रडते. एक फोन करा, फक्त एक फोन. खूप बोलायचंय, खूप साठलंय, खूप सांगायचंय. माझा बेस्ट फ्रेंड ना गमवला. म्हणून पप्पा आहेत, बाबा आहेत. खरंच मिठी मारून घ्या. खूप जपा. लाड करा त्यांचे. कारण की त्यांनी इतके दिवस आपले लाड केलेले असतात. रिटर्न तर करू शकत नाही. चमड्याचे जोडे केले तरी पण ऋण फिटणार नाही. इतकी त्यांचं देणं लागतो आपण. आहे तोपर्यंत खरंच जगून घ्या त्यांच्याबरोबर. खूप मेमरी क्रिएट करा. त्याच्यावरतीच आयुष्य निघणार आहे. कोणी आयुष्याला आपल्या पुरलेलं नाहीये. आज ना उद्या जाणार आहे. पण आठवणी तयार करा. हॅपी फादर्स डे.